नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्या सगळ्यांच्याच घरी अगदी सुवास दरवळतो तो म्हणजे आंब्याचा. या आंब्याच्या आपण विविध पाककृती बनवतो, पण आपली एक आवडती आणि खास म्हणजे आंबापोळी. गोडसर आंब्याचा रसही असतो, पोळीची अगदी मऊसूत अशी चव, त्याचबरोबर अगदी उन्हाळ्याचा आपण आनंद घेत घेत आणि ह्या अशा पद्धतीचा आपण आंबपोळी अगदी घरगुती म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहेत. म्हणून कुठे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करायची. इथे घेतलेत मी बदामी आंबे, अगदी 1 किलो घ्यायचे. स्वच्छ असे आपण आंबे व्यवस्थित धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर ह्याचा जो देठाकडचा भाग आहे ना तो काढायचा. काढल्यानंतर ह्याची साल काढायची. आता एवढं मात्र खरं की जेव्हा आपण ह्या बदामी आंबे घेतो त्याची साल ना अगदी पातळी असते, म्हणून ही सुरीच्या साहाय्यानेच काढायची. याला पिलर वापरायचं नाही. पिलर वापरतो ना तेव्हा काय होतं, साली सकट गर सुद्धा बराचसा निघतो, म्हणून अशाच पद्धतीने आपण काढायचा. ह्याचा ना साल सुद्धा अगदी खूप गोड लागते आणि याच पद्धतीने आपण सगळ्या आंब्यांचे अगदी साली काढून घ्यायच्या. आता काढल्यानंतर याचं सगळे आपण काढले ना, आपण जेव्हा साली की काय करायचं, आता तो गर आहे ना तो सगळा आपण कुठल्या एका भांड्यात काढून घ्यायचा. काढताना बघा व्यवस्थित निघतो, छान मस्त अगदी पिवळसर असा आंबा आहे आणि गोड सुद्धा अगदी भयंकर अगदी गोड असतो. आणि यातली जी अगदी शेवटची जी कोय राहते ना, म्हणजे बघा अगदी व्यवस्थित पूर्णपणे गर निघाले. आता हा गर काय करायचा, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि जितकं म्हणजे तुमच्या मिक्सरच्या भांड्यात मावेल तितकंच आपण थोडंसं करून ह्याला अगोदर वाटून घेऊया. अगदी पुरं मावत नाही म्हणून मी थोडंसं करणार आहे. त्याचबरोबर काय करायचं, एखादं भांडं घेऊन त्याच्यावरती आपण गाळणी ठेवून त्याला गाळून घ्यायचं. एखाद वेळी काय होतं, आंब्याचं एखादी फोड राहते तर ती राहू नये आणि आपण जेव्हा आंबापोळी करतो त्याच्यामध्ये कोणताही आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशा पद्धतीने सगळा गाळून घ्यायचा. याच पद्धतीने जो बाकीचाही जो आंबा आहे ना त्याला सुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं. आता आपण एक तयारी करायची, ताटं घ्यायची, त्याला थोडंसं तूप आपण अशा पद्धतीने लावून घेते. इथे मी 3 ताटं घेतले, तर त्या पद्धतीने सगळं त्याला आपण तूप लावायचं. तूप लावल्यानंतर हा जो गर आहे आपण ज्या कढईमध्ये घातलाय त्याच्यामध्ये साखर घालायची 180 ग्राम. अगदी मी प्रमाणासहित सांगते म्हणजे तुमचं कुठेच चुकणार नाही. तुमची आंबापोळी जास्त गोड नाही आणि जास्त आंबट नाही, कुठेच होणार नाही, मस्त अगदी लागणार आहे. इथे काळं मीठ थोडंसं घालायचं आहे. तुम्ही नॉर्मल थोडं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. जर वेलची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलचीचं सुद्धा घालू शकता, पण इथे वेलची न घालता तुम्ही अशाच पद्धतीने बनवा, कारण का आंब्याचा तो अगदी जी चव आहे ना तीच त्याला चव असली पाहिजे. आता आपण फक्त ह्याला ढवळायचं आहे, काहीच करायचं नाही, मात्र कुठेही सोडून जायचं नाही, नाहीतर ते तळाला लागू शकतं. कधी कधी करता त्याचे शिंतोडे ओढे लागतात, म्हणून काय करायचं, अशा पद्धतीने झाकण आपण पकडून त्याला व्यवस्थित ढवळत राहायचं. जसजसं तुम्ही ढवळत राहाल तसं तो जो आंब्याचा जो आहे ना आपलं मिश्रण थोडंसं जाडसर होऊ लागेल. बऱ्यापैकी काय होतं, बऱ्याच जणांना हा झालंय की नाही कळत नाही. बघा हा पाडताना कसा पडतो, अगदी अलगद पडतोय, बराच वेळ थांबून पडतोय, म्हणजे हा झाला आहे. पण तरी सुद्धा जर कळत नसेल तर ते सांगते, जेव्हा ही जी आपली कढई किंवा तुम्ही पातेलं काही असतं ते थोडंसं अगदी सुकू लागतं, म्हणजे कोरडं होऊ लागतं. नाहीतर अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवते बोटाने घ्यायचं, अगदी हलकीशी तार होते, म्हणजे आपल्याला कळतं की हा आपलं जे मिश्रण आहे परफेक्ट झालं, म्हणजे तुमचं चुकणारही नाही. म्हणून तुम्हाला मी 3 पद्धती सांगितल्यात. आता पटकन आपण या 3ही ताटामध्ये थोडंसं करून घालायचं. आता 3 पळी मी याच्यामध्ये आपण घातलंय मिश्रण. घातल्यानंतर काय करायचं, तुम्हाला कोणतंही काहीच करायचं नाही, फक्त या ताटाला अशा पद्धतीने हलवायचे, बाकी काही करायचं नाही. आणि अशाच पद्धतीने आपण जी 3ही ताटं आहेत ना आपण त्याला तयार करायची. हवंच तर तुम्ही जाड करत असाल तर तुम्ही 2 ताटं सुद्धा तयार करू शकता. मी पातळ यासाठी केलंय की आपण घरातच त्याला वळत घालणार आहोत आणि ते पटकनही वाळलं जाईल. तशा पद्धतीने आता या 3ही ताटामध्ये आपण सगळं घालायचंय आणि घातल्यानंतर आपण पंख्याखाली त्याला फक्त 2 दिवस पुरेसे होतात. 2 दिवसाने अगदी हे आंबापोळी अगदी मस्त सुकते. तुम्हाला उन्हात सुद्धा घालायची गरज नाही. पावसाळ्याचे दिवस सुद्धा असते ना त्याच्या अगोदर तुम्ही जरासं केलं तरी सुद्धा आंबापोळी आपली बनते. आता बघा 2 दिवसानंतर तुम्हाला दाखवते, अगदी मस्त आंबापोळी अगदी चांगलीच कोरडी झालेली. आता ह्याला आपण काढून दाखवते. आणि जर तुम्ही जाडसर केली तर एकाच वेळी तुम्ही ऊन लावू शकता, मात्र झाकून ठेवा. आता इथे आपण सुरीच्या साहाय्याने थोड्याशा कडा उसवायच्या, त्याला जास्त काही करावं लागत नाही, जराशी आपण कडा उसवायच्या आणि आपोआप ती आंबापोळी आपल्या हाताने व्यवस्थित निघू लागते. बघा आता हातानेच केले, बघा व्यवस्थित निघते, कुठे तुटत नाही, काही होत नाही आणि मस्त अशी निघते. अगदी पंख्याखाली छान अशी आपली ही वाळली गेली होती. आता आपण हिला काढून घ्यायचंय. काढल्यानंतर याचं ना तुम्ही कसेही तुकडे करू शकता, काही तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, काही करू शकता. आणि अशा पद्धतीने मी चॉपिंग बोर्डवरती ठेवून
ज्या पद्धतीने बाजारात आपल्याला कशा मिळतात त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते. इथे मी स्केल घेतली आहे मुलांची जी असते ना, अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्याच्याच या पद्धतीने आपण त्याला अगदी सुरीच्या साहाय्याने त्याला अगदी असे चौरस असे आपण भाग करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित मी अशाच पद्धतीने सगळे भाग करून घ्यायचे आणि ज्या बाजूच्या राहिल्यात ना आपली कडा त्या आपण असंच खायच्या. अशा पद्धतीने केल्यानंतर त्याचे छोटे छोटे जेव्हा त्या चौरसाचे भाग होतात एक दुसऱ्यावर ठेवून प्लास्टिकच्या अगदी कुठल्याही पॉलिथिनच्या ज्यामध्ये छोटे छोटे पीसेस घ्यायचे, त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचे. एकाच वेळी तुम्ही मुलांना असेच काढून देऊ शकता, हातालाही चिकट लागणार नाही आणि मुलंही अगदी आवडीने खातील. आता बघा अशा पद्धतीने झाले म्हणजे एकसारखे होईल. आणि अशा पद्धतीचे अगदी एकावर एक थर ठेवायचा, अगदी 4-4 जा 5 जर ठेवायचा आणि त्याच्या पॉलिथिन ज्याच्यामध्ये अगदी गुंडाळून टाकायचं. अगदी किंवा झिपलॉक बॅग छोटे छोटेसे मिळतात त्याच्यातही घालायचं. इथे मी तुम्हाला रोलही करून दाखवते, रोलसुद्धा करू शकता. असंही करून तुम्ही पॉलिथिनमध्ये छोट्याशा पॉलिथिनमध्ये घालू शकता. अगदी मस्त अशी आपली आंबापोळी बघा किती छान झाली. काही नाही, अगदी साधी सोपी अगदी पटकन बनणारी ही आपली रेसिपी आहे. तर आपण अशा पद्धतीने रोल करू शकता किंवा जसे मी तुम्हाला अगोदर दाखवलं तसे. आणि सगळं प्रमाण अगदी तुम्हाला साखरेचं मी परफेक्ट दिलं आहे, कुठेही चुकणार नाही आहे. कसं करायचं तेही सांगितले आणि सगळे आपण या अगदी काढून घेतल्या आहेत आंबापोळी. आता ही आंबापोळी तुम्हाला अशा पद्धतीने केलेली कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगायचे. आणि यूट्यूब चॅनलवरती मीच तुम्हाला अशी आहे की वेगवेगळ्या पद्धतीने 2 रेसिपी देते, शॉर्ट आणि त्याचबरोबर या आपल्या ज्या रोजच्या असतात त्या मोठ्या. तर तुम्ही नक्की पाहिजे, आवडला जास्तीत जास्त लाईक प्रत्येकांकडे शेअर करायचे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कॉमेंट्स मात्र नक्की करा हां. आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर.